मित्रांनो नमस्कार. काल झालेल्या अर्थसंकल्पामध्ये राज्यातील मेडिकल प्रवेशाची संख्या वाढवली आहे. तसेच निवासी डॉक्टरांच्या मानधनातही वाढ करण्यात आली आहे. यापैकी कुठले नवीन कॉलेज आहेत बघूया. जालना, हिंगोली, धाराशिव, परभणी, नाशिक, जळगाव, अमरावती, बुलढाणा, वाशिम, वर्धा, भंडारा, गडचिरोली, सातारा, अलिबाग, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर आणि अंबरनाथ जिल्हा ठाणे या ठिकाणी नवीन मेडिकल कॉलेज सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. आणि याचे डिटेल जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, मेडिकल प्रवेश क्षमतेसाठी घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेवरून देशातील वातावरण तापले आहे. मात्र मेडिकल अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना राज्यात विविध ठिकाणी मेडिकल कॉलेज व 430 खाटाचे संलग्न रुग्णालय सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यातील मेडिकल प्रवेशाची जागांमध्ये पुढील काळात वाढ होणार आहे. अर्थसंकल्प सादर करताना अजित पवार म्हणाले की राज्यात 1 लाख लोकसंख्येमागे केवळ 84 डॉक्टर आहे, परंतु 2035 पर्यंत आपल्याला ही संख्या 1 लाख लोकसंख्येमागे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेची नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच 430 खाटांचे संलग्न रुग्णालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ज्यात जालना, हिंगोली, धाराशिव, परभणी, नाशिक, जळगाव, अमरावती, बुलढाणा, वाशिम, वर्धा, भंडारा, गडचिरोली, सातारा, अलिबाग, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर आणि अंबरनाथ जिल्हा ठाणे याचा समावेश करण्यात आला आहे. आणि सावर तालुका, म्हसाळा जिल्हा रायगड येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय युनानी महाविद्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यात नवीन शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आहे. आणि त्याचप्रमाणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ निवासी डॉक्टर यांच्या विद्यावेतनात तसेच मानसेविक अध्यापकाच्या मानधनात देखील भरीव वाढ करण्यात आली आहे. मित्रांनो, खरं तर महाराष्ट्रातील तसेच भारतातील बरेच विद्यार्थी आपण पाहतो की आपल्या इथं प्रवेश क्षमता कमी असल्यामुळे आणि शासकीय त्यातल्या त्यात जागा 30 ते 40 हजारच असल्यामुळं बरेच विद्यार्थी रशिया किंवा अन्य विदेशामध्ये जातात. तर हेच जर संख्या आपल्या भारतात वाढवली तर निश्चितपणे महाराष्ट्रातील व भारतातील विद्यार्थ्याला याचा फायदा होईल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.